आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजपच्या काही आमदारांना अजित पवार आता नकोसे झालेत। अजित पवार गटाची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप। माढा, सोलापूर, दिंडोरीत मोठा फटका बसल्याचा भाजप आमदारांचा दावा। अपयशाचा खापर अजितदादांच्या डोक्यावर फोडून बळीचा बकरा करू नका, आव्हाडांचा भाजपवर निशाणा। अल्पसंख्याकांबद्दल काढलेले अनुद्गार, संविधान बदल हे मुद्दे भाजपच्या पराभवाला कारणीभूत, आव्हाडांचा हल्लाबोल। सरकारचं अपयश हे अजित पवारांना च्या डोक्यावर फोडून त्यांना बळीचा बकरा देऊ नका। अजित पवारांविरोधात भाजप नेतृत्वात कोणतीही भूमिका नाही, हितशत्रूंकडून अजित पवार जाणीवपूर्वक टार्गेट। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हितशत्रूंच्या माध्यमातून केला जातोय। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून या संदर्भातली स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नक्की त्या ठिकाणी नाही। दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। अजित पवारांचे आमदार अमोल मिटकर यांचा थेट भाजप नेत्यांना इशारा। जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले, पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। शरद पवारांनंतर अजितदादाही बारामतीच्या मैदानात। 3 दिवसात अजित पवार 36 गावांना भेट देणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव भेट दौऱ्याला महत्त्व। छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीत चलबिचल, भुजबळ उभाटा गटाची बाजू घेत आहेत, संजय शिरसाटांचं विधान। त्यांच्या भूमिका काही वेळेला कन्फ्यूज असतात, परंतु रोजच्या या स्टेटमेंटमुळे निश्चितच महायुतीमध्ये थोडासा चलबिचल आहे हे मान्य करावं लागेल। छगन भुजबळ जर शिवसेनेतच राहिले असते तर आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। शिवसेनेमध्ये असते तेवढ्याला मुख्यमंत्री पदाच्या ठिकाणी लागून बाहेर पडले असते किंवा तरी अशा अनेक आहेत। नारायण राणे असते, एकनाथ शिंदे, सगळे अस्वस्थ आत्मे आहेत। माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं युती धर्म पाळला नाही। भाजपच्या शिष्टमंडळाने पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल सोपवला। रणजितसिंह मोहिते पाटलांना निलंबित करण्याची ही मागणी। देवेंद्र फडणवीसांना आम्ही विनंती केली, ते राजीनामा देणार नाहीत, सरकारमध्येच राहतील। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया।